नमस्कार, निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज 7 जून 2026 आहे। सध्याच्या कंडिशनला मान्सून हा पश्चिम महाराष्ट्राकडे चांगला सक्रिय झालेला आहे। तसेच इकडे नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या भागामध्ये सुद्धा सध्याच्या कंडिशनला पाऊस चालू आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागांना मात्र सध्याच्या कंडिशनला जोरदार पाऊस चालू आहे। अहिल्यानगरच्या दक्षिण भागाला पाऊस चालू आहे। इकडे मनमाड, नांदगाव, चाळीसगावच्या मध्ये या भागामध्ये पाऊस चालू आहे। तसेच जळगावच्या, बुलढाण्याच्या एमपी बॉर्डर जवळ इथं एवढ्या जागेमध्ये पाऊस चालू आहे सध्याच्या कंडिशनला। या पावसाचा जोर हा उद्याकडे आणखी वाढणार आहे। पश्चिम महाराष्ट्र दक्षिण भाग आणि मराठवाडा या भागांमध्ये पुढील 3 दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये मराठवाड्याचा हा जो पश्चिम आणि दक्षिण भाग आहे या भागाकडे पावसाचा जोर जास्त राहील। पश्चिम महाराष्ट्राच्या या भागाकडे पावसाचा जोर जास्त राहील आणि जसं जसं उत्तरेकडे जाईल तसं तसा पावसाचा जोर हा कमी कमी होत जाणार आहे। म्हणजे ह्यो जो भाग आहे या भागाकडे पेरण्या होणार आहे आणि या भागाच्या काही पेरण्या होतील, काही पेरण्या राहण्याची शक्यता आहे। इकडच्या भागाच्या पेरण्या पुन्हा 20 तारखेच्या आणि 30 तारखेच्या मध्ये होणार आहे। 20 जून ते 30 जून मध्ये काही पेरण्या ज्या राहतील त्या। छत्रपती संभाजीनगरचा जो पैठण, गंगापूर आणि वैजापूर हा भाग जो आहे या भागाला पुढील 48 तासात पावसाची शक्यता राहणार आहे। इथे जवळपास 8 तारखेला पावसाची शक्यता आहे दाट आणि त्यानंतर 8-9 म्हणजे 7-8-9 या 3 दिवसामध्ये 7 तारखेला शक्यता कमीच आहे आजची, पण उद्याकडे या भागांमध्ये पावसाची दाट शक्यता आहे। आणि जो उत्तर भाग जो आहे छत्रपती संभाजीनगरचा इकडे जसं जसं उत्तरेला जाईल तसं तसा पावसाचा जोर हा कमी होणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या भागातील शेतकऱ्यांनी धूळ पेरणी यावर्षी टाळायची आहे। कारण की इकडे पावसाचं वितरण हे सारखं नाही। जो महाराष्ट्राचा दक्षिण भाग आहे इकडे जोरदार पाऊस आणि उत्तरचा भाग जो आहे काही भागाला जोरदार, काही भाग धरसोड करणार आहे। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी धूळ पेरणी यावर्षी टाळायची आहे। आणि जो इकडे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या भागांना सुद्धा दक्षिण भागाकडे थोडा पाऊस जास्त, उत्तर भागाकडे थोडा कमी। यवतमाळला सुद्धा पावसाची शक्यता दाट आहे आणि इकडच्या भागात तर जोरदारच पाऊस आहे। त्यामुळे या भागातील पेरण्या ह्या बऱ्याचशा होणार आहे। जवळपास 70-80% पेरण्या इकडच्या होतील आणि जसं जसं वरती येईल तसं तसं पेरण्या ह्या कमी कमी होत जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, धूळ पेरणी यावर्षी टाळायची आहे। धन्यवाद।